नमस्कार विद्यार्थ्यांनो, नदीच्या प्रवास या पाठातील चौथा तास. आता या तासामध्ये आपल्याला एक प्रवृत्ती करायची आहे. तुम्हाला ही प्रवृत्ती करायची खूप आवडते की नाही? तर चला मग आपण प्रवृत्ती करूया. परंतु त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते तुमच्या स्वयंपाकघरातून तुम्हाला आणावे लागतील आणि ते सहज तुमच्या स्वयंपाकघरात मिळतील पण. तर मीठ, साखर, पीठ, खाण्याचा सोडा आणि डाळ अशा वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. म्हणजे तुमच्या घरात ज्या ज्या डाळी असतील त्या प्रत्येकी थोड्या 5-5, 6-6 दाणे किंवा अर्धा चमचा तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर लिंबूचा रस, साबणाचे पाणी, शरबत, तेल प्रत्येकी अर्धा चमचा, 5 किंवा 6 प्याले किंवा बॉटल. तर पहा, तेल प्रत्येकी अर्धा चमचा म्हणजे तुमच्या घरात खोबरेल तेल असेल, खाण्याचे तेल असेल तर ते प्रत्येकी अर्धा चमचा घ्यायचे आहे आणि 5-6 ग्लास किंवा बॉटल घेऊ शकतात. चला तर आपण आता प्रवृत्ती करूया. पहा, यात तुम्हाला काय करायचे आहे. तुम्ही काय कराल, प्याला किंवा बॉटल अर्धी पाण्याने भरा. सर्वांमध्ये सारखे पाणी असले पाहिजे याची खात्री करून घ्या. आता नंतर पाणी भरलेला प्रत्येक प्याला किंवा बॉटलमध्ये एक वस्तू आणि पुन्हा चमच्याने हलवायचे आहे.
साखर ही पाण्यात विरघळते म्हणून तेथे बरोबरची निशाणी येणार आणि पाण्याचा रंग बदलत नाही म्हणून शेवटी बरोबरची निशाणी येईल. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या पुस्तकामध्ये बरोबरच्या निशाण्या करायच्या आहे. विद्यार्थ्यांनो, आता येथे काही प्रश्न दिलेले आहेत, त्याचे उत्तर सांगायचे आहेत. तुम्ही तुमच्या अवलोकनाच्या आधारे सांगा. सर्व सामग्री पाण्यात विरघळते का? तर पहा विद्यार्थ्यांना, आपण जी प्रवृत्ती केली त्यामध्ये काही वस्तू पाण्यात विरघळल्या परंतु काही वस्तू पाण्यामध्ये विरघळल्या नाही. जसं डाळी, साळी आणि तेल हे पाण्यामध्ये विरघळल्या नाही, परंतु मीठ, साखर, सोडा हे पाण्यात विरघळल्या. पुढचा प्रश्न आहे, पाण्याचा रंग प्रत्येक सामग्री टाकली असता बदलतो का? तर नाही. काही वस्तू अशा आहेत की त्या पाण्यात विरघळतात आणि पाण्याचा रंगही बदलत नाही. पुढे, तेल पाण्यात मिसळले का? ते पाण्यात मिसळले की नाही असे कशा रीतीने सांगू शकतो? तर पहा, आपण तेल जेव्हा पाण्यात टाकले तेव्हा तेल हे पाण्यावर तरंगत होते म्हणून आपण असे सांगू शकतो की तेल हे पाण्यामध्ये विरघळले नाही. अनेक वस्तू पाण्यात विरघळल्यानंतर पाण्याचा रंग बदलत नाही. तुम्ही सांगू शकता का की पाण्यात त्याची हजेरी नाही? तर काही वस्तू अशा असतात की ज्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर पाण्यात विरघळून जातात आणि पाण्याचा रंगही बदलत नाही, परंतु याचा अर्थ असा नाही की त्यांची हजेरी पाण्यामध्ये नाही, तर ते पाण्यामध्ये विरघळून गेलेले असतात. साखर, मीठ, लिंबूचा रस, शरबत सारख्या सामग्री पाण्यात विरघळल्या नाही तर अनुमान करा. विद्यार्थ्यांनो, साखर, मीठ आणि लिंबूचा रस, शरबत यासारख्या सामग्री जर पाण्यात विरघळल्या नाही तर आपण स्वादिष्ट असे शरबत तयार करू शकणार नाही आणि त्याचा स्वादही लागणार नाही. नंतर आहे दगड, खडू, प्लास्टिक आणि कचरा सारख्या वस्तू पाण्यात विरघळल्या तर अनुमान करा. दगड, खडू, प्लास्टिक आणि कचरा यासारख्या वस्तू जर पाण्यात विरघळल्या तर पाणी हे दूषित होईल आणि जर या वस्तू पाण्यात विरघळल्यानंतर पाण्याचा रंगही बदलला नाही तर आपल्याला पाणी अशुद्ध आहे की शुद्ध हेही कळणार नाही आणि असे अशुद्ध पाणी पिल्यानंतर आपल्याला विविध प्रकारचे रोगही होऊ शकतात. विद्यार्थ्यांनो, आजच्या तासात आपण एवढेच पाहूया. नमस्कार.